मग हा जो 15 ते 20 वर्षाचा तुमचा एवढा मोठा एक्सपिरियन्स आहे, त्याच्यात तुम्ही लहान एका क्लिनिकपासून सुरुवात केली आणि आज हरिवल्लभ सारख्या एवढ्या मोठ्या हॉस्पिटलपर्यंत आपण पोहोचलोय. हा प्रवास कसा होता? म्हणजे 15 ते 20 वर्षात तुम्ही हे याच्यात काय काय बघितलंय? हा प्रवास काही एका दिवसात घडला नाही. या प्रवासासाठी हजारो रात्र जागरण झाल्यात, हजारो सकाळी लवकर उठावं लागल्यात आणि अनेक दिवस त्याच्यामध्ये द्यावे लागलेत. आणि त्या काळात हजारो स्वतःवर शंका पण आल्यात. सुरुवात खूप साधी होती. लहानसं क्लिनिक, छोटी औषधं, रेफरन्स कमी, रुग्ण कमी आणि त्या काळात माझ्याकडे भांडवल नव्हतं आणि मोठे रेफरन्सही नव्हते. पण एकच विश्वास होता की रुग्णांना बरं करायचं. प्रॅक्टिसचा पहिला काळ हा काही पैसे कमवण्याचाच नव्हता, हा विश्वास कमवण्याचा होता. या काळामध्ये अनेक रुग्ण आलेत, रुग्णांनी त्यांच्यावर ट्रीटमेंट करून घेतल्यात आणि त्यांनी जो विश्वास दाखवला त्यामुळे आतापर्यंत हे सगळं घडलंय. पण खरं सांगू, आता या काळात लक्षात आलं की हॉस्पिटल हे भिंतीने किंवा इमारतीने तयार होत नाही, ती माणसांच्या विश्वासाने तयार होतं. आणि आतापर्यंतच्या ह्या लोकांच्या विश्वासामुळेच आतापर्यंत ही नाशिकमधली मोठी बिल्डिंग तयार झालेली आहेत. पण हरिवल्लभ हे मोठं नाव झालं असेल किंवा मोठं हॉस्पिटल तरी झालं असेल, तरी माझ्यासाठी हे लहान क्लिनिकचंच पुढचं पान आहे, जे की आता आम्ही घडवत आहोत. याच्यामध्ये मोठ्या टेक्नॉलॉजी आहेत, यंत्रणा आहेत, सगळे आहेत. पण याच्यात मला शेवटपर्यंत असं वाटत असतं की हा रुग्ण बरा होतो की नाही याच्यावर माझं लक्ष असतं.